नमस्कार. मी आज तुम्हाला आता येणाऱ्या भाद्रपद महिन्यात जो पितृपक्ष येतो आहे त्याविषयी माहिती सांगणार आहे. तर आणि ती तुम्ही ऐका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आपल्या महाराष्ट्रामध्ये पितृपक्ष हा एक उत्सव म्हणून साजरा केला जातो. आईवडिलांना मान देण्याचा हा एक सण आहे. आपल्या कुटुंबातील पितरांना सन्मान करण्याचा हा दिवस आहे. तर सर्व माननीय गुरुजनांना वंदन करून मी पितृपक्ष याविषयी माहिती सांगत आहे. आता बघा, माणूस कुठलेही कार्य करतो, पण ते कार्य करण्यामध्ये कुठली भावना आहे ते महत्त्वाचं असतं. नुसतं कार्य करण्याला काहीच महत्त्व नसतं. जिथे भाव आहे, मनापासून तळमळ आहे, इच्छा आहे, आकांक्षा आहे, मनापासून जे कार्य केलं जातं त्यालाच श्रद्धा म्हटलं जातं. आणि म्हणूनच आपल्या पूर्वजांच्या प्रती आपल्या मनात जी श्रद्धा आहे, जी भावना आहे, त्यांच्याविषयी जे आदर आहे आणि त्यांच्यासाठी जे आपण कार्य करतो, त्यांचा मान देतो की त्यांच्यामुळे आज आम्ही इथे समाजात आहोत, ह्या पिढीत आमच्या पिढ्याने पिढ्या वाढत आहेत, तर त्यालाच पितृपक्षात आपण जे श्रद्धेने कार्य आपल्या पितरांना समर्पित करतो त्यालाच श्राद्ध असे म्हणतात. तर मृत व्यक्तींच्या उद्देशाने प्रतिवर्षी जे करतो त्याला सांवत्सरिक श्राद्ध अशी संज्ञा आहे. पितृपक्षात जे श्राद्ध करतात त्याला महालय श्राद्ध अशी संज्ञा आहे. आपले आकाश हे 360 अंश क्रांतिवृत्ताचे असून सूर्य हा 6व्या राशीत म्हणजे कन्या राशीत गेल्यानंतर तो वृश्चिक म्हणजे 8व्या राशीत जाण्यापर्यंतचा जो काळ, जवळपास 2 महिने, तोच काळ हा महालय म्हणून श्राद्धासाठी वापरता येतो. आता बघा, भाद्रपद कृष्ण पक्ष प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या या कृष्ण पक्षात महालय श्राद्ध रोज करावे असे सांगितलेले आहे. सांप्रत सलग 15 दिवस श्राद्ध करणे हे व्यावहारिकदृष्ट्या थोडेसे कठीण, पण वडिलांच्या निधन तिथीस किंवा ते आपल्याला जर जमले नाही तर अमावास्येला महालय श्राद्ध एकदाच केले जाते. हाही पक्ष मान्य आहे. आता सांवत्सरिक श्राद्धात त्रयीलाच उद्देशून पिंडदान केले जाते. आई, आजी, पणती किंवा वडील, आजोबा, पणजोबा, परंतु महालय श्राद्धात सर्व नातेवाईकांना पिंडदान केले जाते. पितृत्रयी वडील, आजोबा, पणजोबा. आता मातृत्रयीमध्ये कोण येतं? तर आपली आई, आपली आजी, नंतर पणजी. आता माता महत्रयीमध्ये आईचे वडील, आईचे आजोबा, आईचे पणजोबा. आणि माता महित्रयीमध्ये आईची आई, आईची आई आजी, आजीची आई पणजी. सापत्न मातृ म्हणजे सावत्र आई. आणि पत्नी जर निर्वतली असेल तर पुत्र, उपनयन झालेला पुत्र केला असेल तर दुहिता. तर दुहिता म्हणजे विवाहित कन्या निर्वतली असेल तर पितृव्य म्हणजे सख्खे काका, काकू गेली असेल तर स्वपत्नीक असा उल्लेख करावा. चुलत भाऊ गेला असेल तर ससूत असा सोबत उल्लेख करावा. मातुल, सख्खा मामा, मामी गेली असेल तर सपत्नीक व मामे भाऊ गेला असेल तर ससूत असा उल्लेख करावा. भ्रातू म्हणजे सख्खा भाऊ, भाऊजय गेली असेल तर सपत्नीक असा उल्लेख करावा. पितृभगिनी, सख्खी आत्या, आत्याचे यजमान गेले असतील तर सभर्तृ असा उल्लेख करावा व आत्तेभाऊ गेला असेल तर ससूत असे म्हणावे. मातृभगिनी, सख्खी मावशी, यजमान गेले असतील तर सभर्तृ व मावस भाऊ गेला असेल तर सासूत असा उल्लेख करावा. आत्मभगिनी, सख्खी बहीण,
तिचे यजमानही निर्वर्तले असतील तर सभर्तू असे संबोधावे. श्वशुर सासरे सासूबाई निर्वर्तल्या असतील तर सपत्नीक असे म्हणावे. गुरु ज्यांनी गायत्री उपदेश केला ते. वडिलांनी मुंज लावली असेल तर वडील. अन्य कोणी मुंज लावली असेल तर ते गुरु. आचार्य गुरु ज्यांनी विद्या व शिक्षण दिले. शिष्य आपला विद्यार्थी. आप्त वरील नावांमध्ये ज्यांचा उल्लेख नाही परंतु ज्यांचे आपल्याशी आपुलकीचे संबंध होते व ज्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, या सर्वांना आप्त या संज्ञेने पिंडदान करू शकतो. सर्व मृत नातेवाईकांची नावं व गोत्रासहित एका वहीत नोंद ठेवावी व पुरोहितांच्या सल्ल्यानुसार वरीलप्रमाणे सुसूत्रित यादी बनवावी. याशिवाय 4 धर्मपिंडांची योजना महालयात केली आहे. मित्र, सखा, पशु, वृक्ष, जाणतेपणी अजाणतेपणी ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्यांच्याकरता, जे आपल्याकडे आश्रित होते त्यांच्याकरताही धर्मपिंड आहे. मातृवंशात, पितृवंशात, गुरुच्या वंशात किंवा आप्तबांधवात ज्यांना संतती नसल्याने पिंडदान होत नाहीये त्यांच्याकरता, ज्यांचे क्रियाकर्म झाले नाही, जे जन्मातच अंध पंगू जन्मले त्यांच्याकरता व विरूपांकरताही धर्मपिंड आहे. जे कुंभीपाक नामक नरकात पापकर्मामुळे खितपत पडले आहेत त्यांच्याकरताही धर्मपिंड आहे. असे 4 धर्मपिंड महालयात दिले जातात. महालय श्राद्ध किती प्रकारात करता येईल? कारण अनेक श्रद्धावान आस्तिक असतात, परंतु नोकरीमुळे किंवा धावपळीमुळे त्यांना काही वेळा थोडं कठीण होतं, त्यांचं करता येत नाही. 2 किंवा 4 ब्राह्मण किंवा चटाभर दर्भपटू ब्राह्मण योजना करून श्राद्ध स्वयंपाक करून सपिंडिक महालय करता येतो. दुसरं, अमान्य म्हणजे शिधा सामग्री योजना करून आम्म श्राद्ध करता येतं. दूध, केळं, अल्पोपहार यांची योजना करून हिरण्य श्राद्ध, यात पिंडदान नसते. ब्रह्मार्पण 2-5 ब्राह्मण व सवाष्ण कोणी गेली असेल तर सवाष्ण सुवासिनी पूजन करून अन्न संतर्पण, यात पिंडदान नसते. एखाद्याची आर्थिक स्थिती नसेल किंवा मनुष्यबळ वयोमानानुसार कमी असेल तर शमीपत्रा एवढा पिंड दिलेलाही शास्त्रसंमत आहे. शमीपत्र हे भाताच्या शिता एवढेच असते. यातील काहीच जमत नसल्यास घोर वनात जाऊन दक्षिणेकडे तोंड करून उभे राहून आपल्या दोन्ही काका वर करून, माझी आर्थिक स्थिती नसल्याने मी पिंडदान किंवा पितरांचे श्राद्ध करू शकत नाही, याबद्दल क्षमायाचना करून पितरांचे स्मरण केले तरी श्राद्ध होते. श्राद्धात विकीर व प्रकीर असे 2 भाग दिले आहेत. अग्निदाह झालेले किंवा अग्निदग्ध न झालेले, गर्भस्रावात मृत झालेले, ज्यांना रूपही प्राप्त न झालेले, या सर्वांनाही एक भाग श्राद्धात महालयात दिला जातो. ज्या देवतांना सोमभाग मिळत नाही त्यांनाही एक भाग श्राद्धात दिला जातो. रामचंद्रांनी वनात असताना दशरथ राजाला कंदमुळाचे पिंड दिले होते, असाही उल्लेख रामायणात आहे. कन्या राशीत सूर्य गेल्यावर तुळ राशीत सूर्य असेपर्यंत तो पृथ्वीच्या बराच जवळ असतो. पितृगणांकरता दिलेले कव्य म्हणजे अन्नभाग हा सर्वप्रथम सूर्यमंडलात जातो. तिथून तो चंद्रमंडळात जातो. चंद्रमंडळ हे स्वयंप्रकाशित नसून सूर्यनारायणाची सुषुम्ना नाडी या चंद्रमंडळाला प्रकाशित करते. दर महिन्याच्या अमावास्येला चंद्रमंडळ व सूर्यमंडळ एकत्र येत असते. त्यामुळे अमावास्येला पितरांना दिलेले अन्न अधिक जलद गतीने त्यांना प्राप्त होते. कन्या राशीच्या 10 अंशापासून ते तुळ राशीच्या 10 अंशापर्यंत काळात सूर्य व पृथ्वी या दरम्यानच्या अंतर सर्वात कमी असते. त्यामुळे पितरांना दिलेला कव्यभाग म्हणजेच अन्न पितरांपर्यंत लवकर पोचते. श्राद्ध ही व्यवस्था मनी ऑर्डरप्रमाणे जाणावी. उदाहरणार्थ, जर मी सातारा पोस्ट ऑफिसमध्ये 500 रुपये एक नोट पुण्याला भावाकडे पाठवली तर माझ्या भावाला पुण्यात 30 नोट मिळेल का? नाही ना. त्याला त्या पोस्टात उपलब्ध असलेले 500 रुपये मूल्याचे चलन मिळेल. 100च्या 5 नोटा मिळतील किंवा 50च्या 10 नोटा मिळतील, पण चलन तेवढेच मिळेल. तद्वत आपण जे अन्न पितरांच्या उद्देशाने देतो त्याच वेळी तेवढंच अन्न आपल्या पूर्वजांनी ज्या योनीत जन्म घेतला असेल
त्या योनीला आवश्यक जो आहार असेल त्या रूपाने मिळते. आता श्राद्धात पितर खरंच जेवतात का, हा हल्लीचा सर्वजण प्रश्न विचारत असतात. पण आपण जेव्हा श्राद्धाचं जेवतो तेव्हा ते कितीही अल्प जेवले तरी शरीराला एक प्रकारची सुस्ती व जडपणा अनुभवता येतो. परंतु एखाद्या यज्ञ किंवा मंदिरात कितीही भरपेट प्रसाद घेतला तरी सुस्ती किंवा ग्लानी असं शरीर जळजळ अस्वस्थ वाटत नाही. मंदिरातील प्रसादात कांदा लसूण गरम मसाले वगैरे काही नसलं तरी तो चवीला सुमधुरच लागतो, कारण त्या अन्नावर भगवंताची कृपा असते व श्राद्धान्नावर पितरांची आसक्ती असते. त्यामुळे शरीराला जडत्व येते. एरवी खीर वडे खाल्ले तरी सुस्ती येत नाही, हा अनुभव घ्यायला हरकत नसावी. स्वयंपाक हा घरीच केलेला असावा. भरपूर प्रकार केले नाहीत तरी चालेल, परंतु सात्विक अन्न आपल्या पूर्वजांना आपल्या हातचे दिलेले अन्न हे अधिक प्रिय असते. त्यातूनच आपुलकी व कृतज्ञता व्यक्त करता येते. हॉटेलमधून आणलेल्या किंवा कॅटरिंगच्या अन्नाला कधीही आपुलकी आणि कृतज्ञता नसते. सुनांनी लेकींनी केलेला वरणभात हा आईवडिलांना पंचपक्वान्नापेक्षा अधिक प्रिय असतो, हे सदैव ध्यानात ठेवावे. पितृपक्षात आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करून अन्नदान करून आपल्या पितरांना संतुष्ट करून पितर सुखाने आपल्या जो पितरांसाठी जे आकाशात स्थान आहे तिथे ते पितर आनंदाने जाऊन ते आपल्या वंशातील सर्व मुलांना वगैरे सुख समाधानाचे आणि भरभराटीचे आशीर्वाद देवत हीच विनंती. सर्व पितरांना माझा नमस्कार. शुभम भवतु.